शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. उन्हाळा कांदा बाजार समितीमध्ये दाखल, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट. आणि उन्हाळा कांदा बाजार समितीमध्ये दाखल होतो आहे, त्याला काय बाजारभाव भेटतो आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, उन्हाळा कांदा बाजार समितीत दाखल. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी उन्हाळा कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. या कांद्याला सर्वाधिक 2,201 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. या हंगामात प्रथमच देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा विक्रीसाठी दाखल झालेले कांदा उत्पादक शेतकरी सतीश आहेर यांच्या वाहनाचे पूजन करून शेतकरी श्री आहेर यांच्या संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. श्री आहेर यांनी जवळपास 60 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. दरम्यान जिल्ह्यातून अजूनही काही ठिकाणी उन्हाळी कांद्याची लागवड सुरू आहे. देवळा तालुक्यातील जवळपास जानेवारी अखेर कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. सध्या लाल कांद्याची आवक अजूनपर्यंत टिकून आहे. तालुक्यातील प्रथमच या हंगामातील उन्हाळी कांदा विक्रीसाठी देवळा बाजार समितीमध्ये दाखल झाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे. यावेळी सभापती योगेश आहेर, उपसभापती शिवाजी आहेरे आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर उन्हाळी कांदा बाजार समितीमध्ये नवीनच या ठिकाणी दाखल होताना सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि शेतकऱ्यांनो, कांद्याच्या भावाची सद्यस्थिती कशी आहे हे तुम्हाला तर ठाऊकच आहे, माहितीच आहे. आपण ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट घेणार आहोत यानंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून. लासलगाव, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला, देवळा, सटाणा, मनमाड, चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यानंतर या ठिकाणी बघितलं नगर जिल्ह्यातील ज्या काही बाजार समिती आहे, त्यानंतर पुणे बाजार समिती, या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आपण घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद. सबस्क्राईब आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून विसरू नका. धन्यवाद.